फेस वॉश की जो पूर्णपणे ड्राय आहे, पूर्णपणे हर्बल आहे, नॅचरल आहे, ज्याच्यात कुठलंही हार्मफुल केमिकल ॲड नाही आहे, असं एकदम यूजफुल आणि 100% परिणाम देणारा असा तुम्हाला फेस वॉश मी आज बनवून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. मी पुण्यामध्ये राहायला आले तेव्हा इतकं पोल्युशन आणि इतकं म्हणजे गाड्यांचा धूळ, इतकं घाणेरडं वातावरण. एक तर गावाकडे हे काय पाहायला मिळत नाही. आणि तासगाववरून डायरेक्ट जेव्हा मी पुण्याला शिफ्ट झाले तेव्हा पहिल्या 8-15 दिवसातच मला चेहरा इतका पिंपल्सनी भरला होता की बापरे, म्हणजे इतके मोठे पिंपल्स आले होते. त्याच्यावरती मी घरगुती उपायच केले, म्हणजे महिन्यावर 1 महिना लागला मला पूर्णपणे रिकव्हरीला. तर ते मी कसे रिकवर केले याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण त्याच्यामध्ये आज मी जो फेस वॉश वापरणार आहे त्याचा खूप मोठा रोल आहे. तर मी सुरुवातीला आधी घरगुती एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवला. तो आधी ट्राय केला. मला रिझल्ट खूप चांगला मिळाला. म्हणजे माझे बऱ्यापैकी सगळे पिंपल्स गेले. डाग राहिलेले आहेत जे थोडेसे आता लाईट झालेत, त्याच्यावरती सुद्धा रेमेडीसुद्धा माझा उपाय घरगुतीचा आहे, तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मुळात घरगुती स्वरूपात पिंपल ट्रीटमेंट कशी घ्यायची याच्यावरतीच एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि तो लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर माझा चेहरा पूर्णपणे पिंपल्सनी भरलेला आणि मग मी हा फेस वॉश तयार केला. आता हा फेस वॉश कुठल्याही लिक्विड स्वरूपाचा नाही आहे. हा पूर्णपणे ड्राय पावडर फॉर्ममधला आहे. ऐकत आलेलं आहोत, बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे की बेसन पीठ हे खूप सुंदर असं क्लिन्झिंगचं काम करतं. चेहऱ्यावरती जेवढी काही इम्प्युरिटीज आहेत, जेवढी काही डर्ट आहे, एक्सेस ऑइल आहे, ते सगळं काढण्याचं काम करतं. त्यामुळे ह्या बेसन पिठाचाच वापर करून त्याच्यात आणखी अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल असे घटक टाकून मी हा फेस पॅक तयार केलेला आहे. तर आता सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी काय ॲड केलेलं आहे आणि त्याचा आपल्या स्किनसाठी काय फायदा आहे हे पाहूयात. नंबर 1, बेसन पीठ. बेसन पीठ हे नॅचरल प्रकारचे क्लिन्झर आहे की जे तुमच्या चेहऱ्यावरती कितीही पोर्समध्ये कितीही अशी चिकट अशी धूळ बसलेली आहे किंवा खूप जास्त तेल भरलेलं आहे, फक्त बेसन पिठाने जरी तुम्ही तुमचा चेहरा जरी 3 टाईम धुतला ना, सगळ्या प्रॉब्लेम्सपासून मुक्त होऊ शकतो. इतकी ताकद ह्या बेसन पिठामध्ये आहे. तुमचे सगळे महागड्यातले फेस वॉश, मी फेस वॉश अक्षरशः वापरत नाही आहे, मी जवळपास बंदच केलेलं आहे. जसं मी हे वापरायला सुरुवात केलेलं आहे कारण मी खूप अशा चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड असे फेस वॉश वापरलेले आहेत. कमी किमतीतले महागडे असे वापरलेले, जसं की सेटाफिलचा असेल, डर्माकोचा असेल, क्लीन ऑर क्लिअर, एव्हरयूथ, नेव्हिया यासारखे सगळे फेस वॉश वापरून झालेले आहेत. पण त्यानं जे क्लिन्झिंग होतं ना, तर त्याच्यापेक्षा कैक पटीनं चांगलं क्लिन्झिंग हे बेसन पिठाने. एखादी गोष्ट आपण स्वच्छ करतो तेव्हाच त्याची करकरीत वाचते. आपला चेहरासुद्धा जेव्हा आपण स्वच्छ जेव्हा झाला याचं नोटीस कधी करायचं की जेव्हा तो असा पूर्ण करकरीत लागेल, आपल्याला कुठेही चिकटपणा जाणवणार नाही, कुठेही थोडंसं तेल राहिले असं जाणवणार नाही, तेव्हा समजायचं आपला चेहरा व्यवस्थित साफ झाला. आणि हे मला फक्त बेसन पिठाने जाणवलं, कुठल्याही फेस वॉशने नाही जाणवलं. त्याच्यामुळे जेव्हा मी फेस वॉश बंद केले आणि मुळात माझा फेस वॉश संपला होता आणि म्हणून मी बेसन पीठ ट्राय केलं आणि मला परत फेस वॉश वापरायची इच्छा झाली आणि मी खरं सांगते मी परत फेस वॉश घेतलाच नाही. मी बेसन पिठाने चेहरा धुतला. आणि आता त्यानंतर 2 नंबरला आहे मुलतानी माती. मुलतानी माती हे तुमच्या चेहऱ्यामध्ये असणारं जे पोर्समध्ये जे तेल असतं, अतिरिक्त तेल, ते काढण्याचं खूप चांगलं काम करतं. शिवाय चेहऱ्याचा जो दाह असतो, जी उष्णता बाहेर पडत असते, तर ती पूर्णपणे काढण्याचं काम ही मुलतानी माती खूप चांगलं करते. त्याच्यामुळे आता तुम्ही मला मुलतानी माती ही फक्त ऑइली स्किनसाठी यूज करायची, कारण जर ड्राय स्किनला जर का तुम्ही वापरली तर ते जास्त ड्राय होऊ शकते. अगदी बरोबर आहे, काही ह्याच्यात खोट नाही आहे. पण आपण फेस वॉश यूज करतो आहे त्याच्यामुळे जितके याच्यामध्ये एक्सफोलिएटर आहेत त्याचप्रमाणे याच्यात हायड्रेटिंग करणारेसुद्धा घटक आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातून कुठेही साईड इफेक्ट होणार नाही.
कुठेही ड्राय स्किन पडणार नाही. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की याने स्किन ड्राय पडेल किंवा काय नाही, कारण याच्यामध्ये जितकं मुलतानी माती यूज करू शकतो. नंबर 3, याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे, तिसरा घटक ॲड केलेला आहे, तर तो आहे तुरटीची पावडर. ही मी फक्त अर्धा चमचा याच्यामध्ये घेतलेली आहे. हे सगळे जे प्रमाण आहे ते मी छोट्या क्यूबमधून घेतलेलं आहे. पाणी जेव्हा गढूळ असतं, अशुद्ध असतं, तेव्हा आपण त्याच्यावरती तुरटी फिरवतो. त्यानं काय होतं, जो काही सगळा गाळा आहे, जी काही घाण आहे ती खाली तळाला जाते आणि स्वच्छ पाणी वरती येतं. अगदी आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा तुरटीचं हेच काम आहे. ते सुद्धा हेच काम केलं जातं. आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतील, जे टॅन असेल ते काढण्यासाठी तुरटी हे खूप सुंदर असा घटक आहे की ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या म्हणजे तुरटीनंच कमी झाली. नुसती तुम्ही तुरटी घ्या, चेहरा धुतल्यानंतर ती चेहऱ्यावरती, ओल्या चेहऱ्यावरतीच फिरवा, याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. नंबर 4, कडुलिंबाची पावडर. कडुलिंबाची पावडर ही अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा काम करतं, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल म्हणून सुद्धा काम करतं. बऱ्याच जणांना थोडीशी ॲलर्जी असते आणि ती चेहऱ्यावरती लागली. म्हणजे मला स्पेशली, मी जेव्हा पुण्याच्या वातावरणात राहायला लागले तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती मी जरा जरी बाहेर गेले तर थोडे पुरळ यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ही जी पावडर आहे कडुलिंबाची, तर ती त्याच्यावरती खूप चांगला इफेक्ट करते. इम्प्युरिटीज काढण्याचं काम जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे कडुलिंबाची पावडर करते. त्याच्यामुळे ही सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. प्लस स्किनला हायड्रेट करण्याचं सुद्धा काम कडुलिंबाची पावडर करते. नंबर 5, तुळशी पावडर. आता तुळशीची जी पावडर आहे तर तिचे गुणधर्म काय आहेत हे मी सेपरेट सांगायला नको, तरीसुद्धा इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर अँटीसेप्टिक तर आहेच, अँटीऑक्सिडंट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आपल्या चेहऱ्याला शुद्ध करण्यासाठी म्हणा, किंवा चेहऱ्याला पिंपल्समुळे ज्या जखमा होतात किंवा ब्लॅकहेड्समुळे ज्या इजा झालेल्या असतात, तर त्या भरून काढण्यासाठी सुद्धा ही तुळशी पावडर खूप चांगलं काम करते. आता हे बनवायचं कसं ते पाहूयात. एका मिक्सर जारमध्ये मी ह्या सगळ्या पावडर ॲड करणार आहे. तर हा जो स्कूप मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्या स्कूपच्या प्रमाणानुसार मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा तुरटी पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या काही सगळ्या पावडर आहेत तर त्या सगळ्या मी 1 चमचा घेतलेला आहे. जसं की मुलतानी माती, कडुलिंबाची पावडर आणि तुळशी पावडर, हे जे आहे तर ते सगळं मी 1 चमचा ॲड केलं. आणि याच्यामध्ये ग्रीन टीसुद्धा ॲड करणार आहे. तर ग्रीन टीसुद्धा मी अर्धा चमचा टाकले. अर्धा चमचा का, कारण ती थोडीशी दाणेदार असते आणि खूप जास्त आपल्याला चेहऱ्याला रगडायचं नाही आहे, कारण रॅशेस उठू शकतात. खूप आपल्याला एकदम फाईन पावडर करायची, आपल्याला कुठेही ती दाणेदार ठेवायची नाही आहे. त्याच्यामुळे अर्धा चमचा सफिशियंट आहे. ह्या सगळ्या पावडर मी 1 चमचा घेतल्या. फक्त अर्धा चमचा तुरटी पावडर आणि अर्धा चमचा ग्रीन टी वापरलेली आहे. हे सगळं मिक्सरमध्ये मी एकदम चांगलं फिरवून घेणार आहे. त्यानंतर एका चाळणीने ते चाळून घेणार आहे, कारण आपल्याला काय करायचं, फाईन पावडर घ्यायची आहे. हे चाळून झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये मी हे भरून ठेवते. जर का समजा तुम्ही ऑफिसला जात असाल, वर्किंग वुमन असाल, आणि फक्त वुमनच नाही, जेंट्ससाठी सुद्धा हा खूप चांगला असा DIY आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा हे यूज करू शकता. आता हा कंटेनरमध्ये भरलेला आहे. जेव्हा तुम्ही हा यूज करणार आहात तर तेव्हा एक काटाक्षाने काळजी घ्यायची की याला कुठेही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, कुठेही मॉइश्चर त्याला पकडलं नाही पाहिजे, कारण एवढी सगळी पावडर तुमची वाया जाऊ शकते, खराब होऊ शकते. त्याच्यामुळे ती एका कोरड्या जागेवरतीच ठेवायची. जेव्हा तुम्हाला फेस वॉश करायचा आहे तेव्हा तुम्ही एका छोट्याशा वाटीमध्ये, एक बाथरूममध्येच वाटी ठेवायची, ज्याच्यामध्ये अगोदर ती पावडर घ्यायची, मग बाथरूममध्ये जायचं किंवा बेसिनमध्ये तुम्ही धुत असाल तर तिथे गेल्यानंतर ती थोडीशी ओली करायची. फार अशी पातळ करायची नाही आहे, फार अशी घट्टही ठेवायची नाही आहे, एकदम हलकीशी ओली करायची आणि चेहरा आधी थोडासा ओला करून त्याच्यावरती फेस पॅक लावतो तसं सगळीकडे लावून घ्यायचं. नंतर हळूहळू चेहरा व्यवस्थित चोळायचा. आता सांगते, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, जास्त पिंपल्स येण्याची शक्यता कुठं असते, तर ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असते, कॉम्बिनेशन टाईपमध्ये मोडणारी, तर त्यांना हनुवटीवरती आणि कपाळावरती जास्त ॲक्ने आणि पिंपल्स येऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी तिथे जास्त चोळायला काय हरकत नाही आहे. त्याच्यानंतर ज्यांची ड्राय स्किन आहे तर त्यांनासुद्धा नाकाच्या ज्या नाकुड्या असतात तर त्याच्या साईडला, हनुवटीच्या ओठांच्या ह्या
खालच्या बाजूला या ठिकाणी जास्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येण्याची जास्त चान्सेस असतात. म्हणजे मलासुद्धा ड्राय स्किन आहे, तर मलासुद्धा तिथेच जास्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात. तर तिथे चोळायचं जास्त. जेव्हा तुम्ही हा फेस वॉश करताय तर त्यावेळेस तुमचा जो काही एरिया डॅमेज झालेला आहे तर तिथे तुम्ही जरा जास्त वेळ चोळलं तरी काही हरकत नाही आहे. ही फाईन पावडर आहे, त्याच्यामुळे रगडल्याचा फील येत नाही आहे तुम्हाला. एकदम स्मूथली ती पसरली जाते, छान चोळली जाते. व्यवस्थित चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा, व्यवस्थित ते सगळं चोळायचं. आपला जो फेस वॉश आपण चेहऱ्याला लावलेला आहे तर तो हळूहळू 1 ते 2 मिनटं चोळून घ्यायचा. 1 ते 2 मिनटं. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आणि व्यवस्थित टॉवेलने पुसून घ्यायचा. यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा एकदम छान क्लीन झाला आहे, पण तो कुठेही ड्राय पडलेला नाही आहे. व्यवस्थित हायड्रेटेड वाटेल तुम्हाला, मॉइस्ट झाल्यासारखा वाटेल. जो ओलावा चेहऱ्याला ॲक्च्युली मिळायला पाहिजे तो व्यवस्थित मिळून जाईल. तुम्ही हा एकदा फेस वॉश ट्राय करून पहा. मला गॅरंटी आहे की तुम्हाला हा नक्की आवडेल. आता हे तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर का तुमचा कुठलाही केमिकलयुक्त फेसवॉश वापरायचा असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, त्याचबरोबर हाही वापरू शकता. कारण तुम्ही जर का वर्किंग वुमन असाल आणि ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला असा फेसवॉश नाही ट्राय करता येणार तर तुम्ही त्यावेळेस तुमचा लिक्विड केमिकल फेसवॉश वापरू शकता. त्याच्यामुळे याचा वापर कधी करायचा, जेव्हा तुम्ही सकाळी उठताय, अंघोळीच्या वेळी जेव्हा तुम्ही चेहरा धुताय तर त्यावेळेस एकदा तुम्ही याचा वापर करू शकता. ऑफिसवरून घरी आल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर केला म्हणजे दिवसातून 2दा जरी याने तुम्ही तुमचा चेहरा धुतला तरीसुद्धा तुम्हाला याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तुमच्या स्किन प्रॉब्लेमवरती डिपेंड आहे की तुम्हाला याचा रिझल्ट किती दिवसात मिळतो. नॉर्मल असेल की जे दिसत नाही आहे चेहऱ्यावरती पण प्रॉब्लेम आहे तर त्यांना 3 ते 4 दिवसात रिझल्ट नक्की मिळून जाईल. ज्यांना खूप जास्त पिंपल्स आहेत, खूप जास्त फोरहेडवरती म्हणा, गालावरती म्हणा, असं खूप जास्त ॲक्नेमिक चेहरा असा पूर्णपणे गच्च भरलेला आहे तर अशा स्किन प्रॉब्लेमला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. कारण कुठलाही रिझल्ट म्हणजे तूप खाल्लं की रूप येतं असं होत नाही. त्याच्यामुळे थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे, पण याचा रिझल्ट आहे. मी म्हणणार नाही की तुम्ही आज ट्राय करा आणि उद्या लगेच तुमचा चेहरा असा चकचकीत पहा, काही तुम्हाला दिसणार नाही, असं तर होणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार त्याला थोडासा रिपेअरिंगला वेळ द्यावा लागणार आहे. पण या फेसवॉशनंतर तुम्ही तुमचा केमिकलचा फेसवॉश जो कितीही ब्रँडेड असला, कितीही महागडा असला, कितीही छान असला तो वापरणं सोडणार, जसं की मी सोडून दिलं आहे. त्यामुळे हा DIY तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खरं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हल्लीच्या इतकं प्रदूषण आहे त्याच्यामुळे खूप जणांना स्किन प्रॉब्लेम आहेत आणि हे खूप सोपं आहे. म्हणजे याला फार जास्त खर्च नाही आहे. बघितलं ना, मी 1 चमचा सगळं वापरलेला आहे. त्यामुळे हा खूप जास्त कॉस्टली असा फेसवॉश अजिबात नाही आहे आणि इतक्या छोट्या क्वांटिटीमध्ये बनवल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला महिनाभर व्यवस्थित जाणार आहे, तरी तुम्ही 3 टाईम चेहरा धुतला तरीही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.